मी आनंद यादवांचं झोंबी आणि नांगरणी नावाचं एक पुस्तक वाचलं होतं. त्याच्यामध्ये तो मुलगा 10वी पास होतो आणि वडिलांना प्रगती पुस्तक नेऊन दाखवतो. वडील तेव्हा भाताची शेती करत असतात. तर ते 10वी पास झालेलं प्रगती पुस्तक फाडतात, चिखलामध्ये फेकून देतात, म्हणतात धर नांगरण, चल घे भात पिकवायला. तर तो मुलगा वैतागतो, तो रानातल्या चिखलाने ते प्रगती पुस्तक पुन्हा चिकटवतो आणि वडिलांना न सांगता रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी मध्ये बसतो. बघा, आपण जे दुःख करत असतो ना, की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मला हा त्रास आहे, मला तो त्रास आहे, याच्यावरती उत्तम उपाय हा उतारा आहे. 10वीचं ते पास झालेलं पोरगं रानातल्या चिखलानी ते प्रगती पुस्तक चिकटवतं, घरच्यांना न सांगता रत्नागिरी जाणाऱ्या एसटी मध्ये बसतं. तेव्हा त्यांनी हा उतारा लिहिलाय की मी रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी मध्ये बसलो, माझ्या कानाला गार वारा लागत होता, माझी माय बाप ते करत असलेली शेती सगळं मागं सोडून मी पुढे जात होतो. माझ्या गावाकडे जाणारा रस्ता, ही झाडं सपासप मागे पडत होती. इतक्यात माझ्या पायाला काहीतरी जड झाल्यासारखं मला जाणवलं, म्हणून मी खाली वाकून पाहिलं तर माझ्या पायातल्या तुटलेल्या शिलपरीला माझ्याच ओल्या रानातली माती चिकटली होती. काडीनं मी ते मातीचं ढेकूळ काढलं, हातात घेतलं, खिडकीतून बाहेर फेकणार इतक्यात थांबलो आणि पाहिलं त्या मातीच्या गोळ्याकडं आणि त्याच्याशी बोललो, म्हणलं चल तुला रत्नागिरीला घेऊन जातो. त्यानंही मला आपसूक प्रश्न विचारला, कशाला नेतोस रे गड्या? त्या मातीच्या गोळ्याला मी सांगितलं की चल तुला बी दाखवतो की रानात राहिलास तर तुझी कशी मातीच होऊन राहील आणि शिक्षणासाठी रत्नागिरीकडे गेलास तर शिकून तुला बी कसं कान नाक डोळा आणि रूप येईल. हे 10वी पास झालेल्या पोराला एवढं स्ट्रगल करावं लागतं. तर मला असं वाटतं की आज आपल्याला 2 हात 2 पाय सधनता आहे, आईवडील आपल्याला घरी गेल्यानंतर जीव घालतात, काळजी करणारे भावंड आहेत. अशाही वेळेला आपण जर खचून जात असू तर त्याच्यासारखं कुठलाही कर्मदरिद्रीपणा नाही. कारण काहीतरी करत असताना सतत मनामध्ये उभारी ठेवणं हे आज आपल्याला जमू शकतं. आणि गौतम बुद्धांचं फार सुंदर वाक्य, अत्त दीप भव, तू तुझ्या जीवनाचा उजेड देणारा दीपक आहेस, दुसरं कुणीही नाही. तुझं पान दुसरं कुणीही वाढणार नाही, ते तुझं तुलाच वाढावं लागेल, तुझा स्वयंपाक तुलाच करावा लागेल. एकमेका सहाय्य करू हे काहीतरी तुमचं झाल्यानंतर लोक तुमच्या नावावर उपायाला आल्यानंतर हातात हात घालतात, पुढे जातात, पण त्या पोझिशनला पोहोचेपर्यंत आज आपल्याला आधार देणारे फक्त आपण आहोत. आणि हे मी माझ्या आईवडिलांशी शेअर करतो, घरच्यांशी करतो, सहकलाकारांशी थोडं कमी करतो, कारण सगळं स्पर्धेचं झालेलं आहे या व्यावसायिक जगामध्ये. त्याच्यामुळे आज ह्या वेगवेगळ्या अंगाने पुढे जाणाऱ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर आज काही करत असाल तर आजचं ऑब्झर्वेशन, आजचा वक्तशीरपणा, आजची ऑब्झर्व केलेली माणसं, आज वाचलेलं पुस्तक, आज वाचलेल्या ओळी उद्या आपल्याला मदतीला येणार आहेत. सोशल मीडिया सुद्धा आज फार प्रभावी झालेला आहे, पण त्याचा वापर सुद्धा लिमिटेड करावा असं मला फार मनापासून वाटतं. मी स्वतः कलाकार असून माझ्या 95% पोस्ट किंवा स्टोरीज ह्या माझ्या कामाशी निगडीत असतात. कारण लोकांनी आपल्याला पाहून त्यांना जर कंटाळा आला तर किती दिवस आपण पुरणार लोकांना? 5 मिनिटात लोक कंटाळू शकतात, 2 मिनिटांची व्हिडिओ क्लिप सुद्धा पूर्ण बघत नाहीत. तर त्याच्यामुळे हे करत असताना आपल्याला आपल्या लोकांना आपला कंटाळ येऊ नये हे सुद्धा पुरून खाताना फार विचार करायसारखी गोष्ट आहे. आणि सोशल मीडियावर तुम्हाला इतका उघडा करतो, इतका एक्सप्लोर करतो की तुमचं सगळ्यांना माहिती असतं. मी आता माहिती देताना कोणाला तरी म्हणालो की मला जुळी मुलं आहेत, त्याच्यावरती म्हटलं आम्हाला माहिती, तुमचे सगळे फोटो आम्ही पाहिलेत. काही खाजगी राहिलेलंच नाही, कारण सगळ्यांना सगळं माहिती असतं तुमच्याविषयी. त्याच्यामुळे काय ठेवावं आणि काय टाकावं याचंही भान, कारण उद्या जर आपलं सगळंच सांगून संपलं तर उद्याच्या तुमच्यामध्ये काही नाविन्यच राहणार नाही. माझे स्वतःचे वडील सुद्धा आता वय वर्ष 62 आहे, सकाळी उठलं की लुंगी नीट करायच्या आधी लोकांना व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग. म्हटलं बाबा काय गरज आहे याची? नाही तेवढेच नातेवाईक जोडून राहतात. कुठं व्हॉट्सअपवर कसे राहतील? पण आपण सगळे सोशल मीडियाच्या एवढे आहारी गेलेलो आहोत, त्यातनं बाहेर पडायचा, ते सांभाळून वापरण्याचा मी फार मनापासून प्रयत्न करतो.